नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला 43 आणि 44 हे 2 श्लोक घेऊया. आपण मागच्या व्हिडिओमध्ये 42पर्यंत बघितले आणि आज आपण 43 आणि 44 दुसऱ्या अध्यायातला 2 श्लोक आपण दुसऱ्या अध्यायातले घेऊया. आणि कोणाला काही अडचण असली तर प्लीज कमेंट करा. मी प्रत्येक व्हिडिओत सांगते, कमेंट करा. कमेंट बघितली म्हणजे मला माझं चुका सुधारता येतील. म्हणून सगळ्यांनी कमेंट करा, व्हिडिओ शेअर पण करा. बाकी पुढचं तर सगळं तुम्हाला माहीतच आहे, त्याच्यामुळे पुढचं काही सांगत नाही. तर आपण सुरू करूया दुसऱ्या अध्यायातला 43वा श्लोक. कामात्मानः कामात्मानः स्वर्गपरा कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदां. कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदां. कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदां. क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति. कामात्मानः स्वर्गपरः जन्मकर्म फलप्रदां. कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदां. क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति. खालचा श्लोक घेऊया आपण. भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापहृत चेतसां. भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापहृत चेतसां. भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापहृत चेतसां. व्यवसायात्मिका बुद्धि समाधौ न विधीयते. भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापहृत चेतसां. व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापहृत चेतसां. व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. खालचं एक घेऊन टाकू आपण, म्हणजे 45पर्यंत जातो आपण. त्रैगुण्य विषया वेदा. कृपया कमेंट करा, आपण 2च श्लोक घ्यायचे का 3 घ्यायचे किंवा 5 घ्यायचे प्रत्येक व्हिडिओमध्ये, हे कमेंटमध्ये सांगा. म्हणजे त्या हिशोबाने आपण सुरुवात करू. आज मी 45पर्यंत पूर्ण करूया आपण. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निर्द्वन्द्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्.
त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. 45पर्यंत कंप्लीट केले आपण. मागचे 2 घेऊ आणि आजची पुन्हा 3 रिपीट करू. मागचे 2 आपण 40 आणि 41 हे 2 घेऊ. नाही, 41 आणि 42 घेऊ आणि आजची 3 म्हणजे अशा 5 श्लोकाचे आज आपण परत उजळणी घेऊ आणि मग नंतर थोडासा अर्थ बघू. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. श्री भगवान उवाच. व्यवसायात्मिका बुद्धि रेकेह कुरुनन्दन बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनां यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. आपण 45पर्यंत पूर्ण केलीत आज. थोडासा अर्थ पण बघूया. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहे युद्धाचं कारण, युद्ध का करायचं आहे, तुला युद्ध करणं का गरजेचं आहे, हे सगळं त्याला भगवान समजावून सांगू लागले अर्जुनाला. पण अर्जुन कसंच ऐकत नाही. अर्जुन भरपूर युक्त्या लढवतो की मला युद्ध करायचं नाही, मी हे युद्ध करणार नाही, मी शस्त्र हातात घेणार नाही. असं ज्यावेळेस अर्जुन सांगतो त्यावेळेस भगवंताला नाईलाजाने मग त्याला आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये की भगवंताला त्याला पूर्ण गीतेचे 18 अध्याय सांगावे लागले. आणि हे जरी त्याच्यासाठी सांगितले पण हे आपल्या उपयोगी येण्यासारखे आहेत. आपण त्याची आणि आपल्या प्रश्नांची तुलना जर केली ना तर आपल्याला बरोबर समजतं की हे प्रश्न आपल्याला सुद्धा पडतात आणि ह्या प्रश्नांची उत्तर भगवंतांनी अर्जुनामार्फत आपल्याला पण दिलेली आहेत. म्हणून आपण गीतेचा अभ्यास सुरू केलेला आहे. तर भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुला युद्ध करणे का गरजेचे आहे. पहिल्या अध्यायात तर सगळं अर्जुनाचंच ऐकून घेतात देव आणि मग दुसऱ्या अध्यायापासून भगवान सुरू करतात की तुला युद्ध करणं का गरजेचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आत्म्याचं सांगतात, परमात्म्याचं सांगतात, आणखी बरंच सांख्ययोग सांगतात. म्हणजे सांख्ययोग नावच आहे दुसऱ्या अध्यायाचं. तर सांख्ययोगसुद्धा सांगतात भगवान श्रीकृष्ण त्याला. आणि ते सांगत असताना आत्मा कसा आहे, आत्म्याचं स्वरूप कसं आहे आणि देहाचं स्वरूप कसं आहे, देह नश्वर आहे का आत्मा नश्वर आहे, हे पण सांगतात की देह हा नश्वर आहे, आत्मा हा स्थायी आहे. आत्मा हा देह हा नाश पावणारा आहे आणि आत्मा हा नाश न पावणारा आहे. तो कशानेच जळत नाही. आता आपण जर चितेवर जर देह ठेवला, चितेवर जर आपण एखादा मृतदेह जर ठेवला तर तो देह जळून जातो, पण त्याच्यातला आत्मा अगोदरच निघून गेलेला असतो. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण सांगतात की आत्मा हा अमर आहे आणि देह हा नाशवंत आहे. हे पण भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात की तू त्यांच्या मृत्यूविषयी दुःख करू नकोस. त्यांचा मृत्यू कधीच झालेला आहे की ते फक्त जिते जागते आहेत पण ते मृत आत्मेत झाल्यासारखे आहेत. कारण त्यांची पूर्ण भावना मेलेली आहेत. त्यांचा स्वार्थ जागृत झालेला आहे आणि त्या स्वार्थापोटी ते लढायला पण तयार झालेले आहेत. आणि तुला त्यांच्याशी लढायचंच आहे आणि ते मेलेलेच आहे, त्यांच्या कर्माने मेलेले आहे. तुला फक्त युद्ध करून त्यांना मारायचं आहे, त्यांचे
देह मारायचे आहे, त्यांचे आत्मे हे अमर आहे असणार आहेत. आत्मा हा कोणाचाही अमर असतो असं भगवान श्रीकृष्ण त्याला पदोपदी समजून सांगत असतात. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्याला बरंच सांगतात की वासांसी जीर्णानी यथा विहाय, हे पण सांगतात की जुनं कपडा जसा आपण टाकून देतो आणि नवा कपडा परिधान करतो, जुनं वस्त्र फाटलं की आपण टाकून देतो आणि नवं वस्त्र आपण परिधान करतो, तसंच देह पण जुना होतो आणि देह हा देह मरतो, पण आत्मा हा त्याच्यातला दुसऱ्या देहामध्ये विलीन होतो, दुसऱ्या देहामध्ये जाऊन बसतो आत्मा हा. तर हे पण सांगतात भगवान श्रीकृष्ण त्याला. नंतर जातस्य हि ध्रुवमृत्यू ध्रुवम जन्ममृतस्य च तस्माद परिहार्यर्थे न त्वं शोची तुमरहसी, असं सांगतात. म्हणजे तू शोची तुमरहसी, म्हणजे तू शोकही करू नको आणि विचारही करू नकोस की हे आता यांना मी मारल्यावर मला किती पाप लागेल किंवा किती काय होईल, हा तू विचार करू नका, असं भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत असतात. त्याच्यानंतर देही नित्यमोद देहन देह सर्वेस भारत, हे पण सांगतात. नंतर स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपी तुमर्हसी, असं भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात की तुझा जो धर्म आहे त्या धर्माचा तू विचार कर, बाकीच्या गोष्टीचा तू विचार करू नको. त्याच्यामुळं काय होईल म्हणले की तू जर पळवाट जर काढलीस तर पळवाट काढल्याच्या नंतर लोक तुला भित्रा म्हणून तुझी गणती करतील आणि तुझं एवढं जे काही इतिहासामध्ये नाव अमर झालेलं आहे अर्जुनाचं समजा, तर ते इतिहासातलं जे नाव आहे तर ते तुझं बाद होईल आणि ते तुझ्या नावाला काळिमा लागेल. तुला लोक भित्रा म्हणतील आणि भिवून तू रणांगणातून पळून गेलास असं सुद्धा लोक तुला म्हणतील. आणि भगवंताला सुद्धा चुकलं नाही की देवाला सुद्धा नाव पाडलं लोकांनी पळून गेला म्हणून. तर तो तर अर्जुन होता, तर असं तुला पण नाव पाडतील आणि तुझं नाव भित्रा होईल, पळपुट्या होईल, असं तुझं इतिहासामध्ये अशी कीर्ती होईल. आता सध्या तुझी कीर्ती कशी आहे म्हणले दिगंत कीर्ती आहे, तुझ्यासारखा धनुर्धर नाही, तुझ्यासारखा कर्म धर्म समजणारा नाही. हे सगळं जी तुझी कीर्ती आहे तर ती कीर्ती तुझी अपकीर्ती होऊन जाईल. नंतर तुला लढण्याचे फायदे पण सांगितले भगवंताने, त्याला लढण्याचे फायदे पण सांगितले की तुला फायदा सांगतो म्हणले की तू एकतर जिंकशील किंवा हारशील, पण जिंकला तर स्वर्गाचं सुख आणि हारला तरी तुला पृथ्वीवरचं सुख हे तर भोगायचंच आहे. तर हातो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भुक्ष्यसे मही, तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. तस्माद उत्तिष्ठ म्हणजे तस्माद उत्तिष्ठ म्हणजे हे सगळं माझं तू आई, आणि उत्तिष्ठ म्हणजे उठून उभा राहा आणि युद्धाला तयार हो, युद्धाय कृतनिश्चय, असं भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात. त्याच्यानंतर सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभ जय जय, हे पण सांगतात की तुला सुखदुःख म्हणजे ते स्थितप्रज्ञ जो सांगितला आहे भगवंतांनी, त्याला स्थितप्रज्ञ कसा समजावून सांगितला आहे की सुखदुःख आणि लाभ हानी याचा विचार त्याला नसतो. म्हणजे तो कसा असतो की त्याने सुखात पण सारखाच आणि दुःखात पण सारखाच, लाभात पण सारखाच, हानीत पण सारखाच, म्हणजे त्याचा कुठंही त्याचा विचार डगमगत नाही. त्याचा जो विचार आहे तो एकच विचार असतो, जो एक निश्चय आहे तोच निश्चय असतो. तो सुख आलं तरी हुरळून जात नाही, दुःख आलं तरी शोक करत नाही, फायदा झाला तरी आनंद व्यक्त करत नाही आणि हानी झाली तरी दुःख व्यक्त करत नाही, असा तो असतो. म्हणले तर तुला हे करावं लागेल, कारण तुला हा गुण तुझ्या अंगात ठेवावा लागेल, तेव्हा तू लढायला तयार होशील. म्हणले की तू ते मेलेलेच आहेत, तुला त्यांना मारायचं नाही आहे, हे मी तुला परोपरीनं समजावून सांगतोय म्हणले भगवान श्रीकृष्ण म्हणले. त्याच्यानंतर तुझी बुद्धी स्थिर ठेव. मग बुद्धी स्थिर ठेवायसाठी काय करायचं आहे, व्यवसायात्मिका बुद्धी, जो आपण आजचा श्लोक घेतला तर त्याच्यामध्ये बुद्धी स्थिर ठेवायची म्हणजे व्यवसायी बुद्धी नाही ठेवायची. तर तुझी जी बुद्धी आहे म्हणले तर तुझी बुद्धी ही सद्बुद्धी आहे. आणि सद्बुद्धी कशी असते म्हणले, जसं सद्बुद्धीनं जर विचार केलास तर भगवंताशिवाय एक दुसरं काहीच नाही, आणि दुसरी जर बुद्धी जर वापरली तर ती व्यवसायी बुद्धी किंवा स्वार्थी बुद्धी, तर ती बुद्धी नाशापर्यंतच घेऊन जाते माणसाला. हे पण भगवान श्रीकृष्ण त्याला समजावून सांगत आहे. ते आता ते आपण पुढून बघू. तर आपण आज इथपर्यंत बघितलं, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, कमेंट करा, शेअर पण करा, जेणेकरून ज्याला खरंच गरज आहे याची त्याच्यापर्यंत तो व्हिडिओ जाईल.
आणि कुठून कुठून व्हिडिओ बघता ते पण सांगा. आणि व्हिडिओमध्ये आपल्याला 2 श्लोक घ्यायचे की 3 घ्यायचे, 5 घ्यावे, असं तुम्ही मला एक सल्ला मागेल मी तुमचा. तर तशी पण कमेंट सांगा. आणि सबस्क्राईब तर कराच करा, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.